की तू इथं काय करतोय? कशाला आलो मी? माझं मी काम करायला आलोय. कसलं काम? ते जनगणाचं. हा हा, उरक लवकर. उरक पटकन. लग्न केलं वाटतं. दिसतंय ना तुला? घरात माणसं किती? 4. 4 माणसं. हा. नवरा काय करतो? MIDC ते कामाला. काय झालं? सॉरी कामाला मी कुठं पगार किती मालकाला? 9,000. 9,000 पगार, त्यातलं 3,000 पेट्रोल, 2,000 हिला लाईट बिल किचन का 2,000 राहतात का काय माहिती. काम कर काम. बरं गाडी एसी असेल? नाही. गाडी एसी नाहीच होय. हळू बोल ना. नाहीये. बर फ्रीज असेल? फ्रीज असेल का नाही घरात? चाललंय घ्यायचं. म्हणजे फ्रीज नाही. चाललंय घ्यायचं. अगोदर 6,000 पगार, त्यातलं 3,000 पेट्रोल, 2,000 कसा फ्रीज घ्यायचा? तू नको त्याची काळजी करू. तू तुझं काम कर. पप्पानं हुंड्यात नाही दिला फ्रीज. तुला काय पडलंय त्याचं? तू तुझं काम कर ना. घरात गाडी आहे का 4 व्हीलर? नाही. घरात गाडीच नाही. तुला काय झालं हसायला? ऐक ना, ते तुमच्या गावातलं मंदिर आहे ना, ते तुम्ही माझी BMW लावली, त्याला बारकी पोरं दगडी बिगडी नाही ना हाणायची नाही मार. ना. ती तुमची गाडी बघितली ना, त्याच्यानं माझी BMW आठवली. BMW. हो कळलं मला. तुझ्याकडं BMW आहे ते. बरं हे घर कोणाच्या नावावर आहे? मालकाच्या. म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या? नाही मालकाच्या. म्हणजे तुझ्या सासऱ्याच्या? नाही घर मालकाच्या. घरमालकाच्या म्हणजे भाड्यानं जाता काय? हो. भाड्याच्या करतात अजून. ए काय हसतोय तू? तू तुझं काम कर ना. काय नाही ग, ही सगळी गोष्ट माझ्याकडे आहे. आणि तुझं माझ्यासोबत लग्न केलं असतं तर ह्या गोष्टीची मालकी नसती, बाकी नाही काय. अच्छा, तुझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुझं झालं असेल ना रे लग्न? अगं कोण पोरगीच द्याय ना. अय काय झालं हसाय? अरे एवढं सगळं असल्याचा काय फायदा जर तुला पोरगीच कोण देत नाहीये तर?